परीक्षितीच्या जन्मानंतर भगवान द्वारकेला निघून गेले. भगवान द्वारकेला गेल्यानंतर अनेक वर्ष मध्ये अशी गेली. पण कोणत्याही कारणासाठी भगवंत परत हस्तिनापुरात आले नाहीत. त्यांचे क्षेमकुशल हे कळत नव्हते. म्हणून धर्मराजाने एकदा मुद्दाम अर्जुनाला सांगितले की बाबा रे, जरा कृष्णाकडे जाऊन ये, त्याचं क्षेमकुशल विचार. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला मदत केली आहे, पण आता आपण त्याची विचारपूस सुद्धा केलेली नाही, असं नको व्हायला. आपण त्याची विचारपूस केली पाहिजे आणि तू त्याचे क्षेमकुशल विचारून ये. धर्मराजांच्या आज्ञेप्रमाणे अर्जुन द्वारकेला गेला. तो काही महिने असेच गेले, पण अर्जुन काही परत आला नाही. आता इकडे धर्मराजाला फारच चिंता लागली आणि त्याला अशी उद्विग्नता आली. कित्येक वेळा त्याला अपशकुन व्हायला लागले. त्याला असे वाटू लागले की कालगती विपरीत चाललेली आहे. माणसांची वृत्ती बदलती आहे. माणसे अधर्मी, पापी व्हायला लागले आहेत. सर्व व्यवहार लबाडीचे व्हायला लागलेत. मित्र सुद्धा एकमेकांना दगा देत आहेत आणि माणसे कामी आणि क्रोधी दिसत आहेत. मुले आईबापांशी नीट वागत नाहीत. बायका सुद्धा नवऱ्यांशी भांडतायत. हे असे विपरीत प्रकार पाहून धर्मराज खूपच उद्विग्न झाला आणि तो म्हणाला की अरे बाबांनो, श्रीकृष्णाच्या भेटीसाठी अर्जुन द्वारकेत गेला आहे. त्याला जाऊन 6-7 महिने झाले, तो अजून परत येत नाहीये. नक्की काय घडतंय तेही कळत नाहीये. आता ही सर्व विपरीत कालगती पाहून असे वाटते की देवऋषींनी सांगितलेला तो भयंकर काळ तर आता सुरू झाला नाही ना. ज्याच्या जीवावर, ज्याच्या कृपेवर आपण जगलो, राजस्त्रिया, संपत्ती, ऐश्वर्य सगळं मिळवले, तो भगवान श्रीकृष्ण अंतर्धांत झाला नाही ना. काय आहे काहीच कळत नाहीये. माझा डावा डोळा सुद्धा लवतो आहे. हृदयाला कंप सुटते आणि काहीतरी वाईट आहे किंवा झाले आहे किंवा होणार आहे असे सारखे वाटत आहे. कारण आधीमध्ये कुत्री रडत आहेत, घोडे, गाई यांच्या डोळ्यातूनही कधी कधी पाणी येते आणि मृत्यूदूत समजले जाणारे पक्षी म्हणजे घुबड आणि टिटव्या माझ्या अगदी जवळून जाऊन जोरात ओरडतात. कित्येक वेळा मला दिशा भेसूर दिसायला लागतात. त्या निस्तेज झाल्या आहेत असे वाटते. काय करावं मला तर काही सुचतच नाही. काहीतरी वाईट निश्चित झाले आहे. याप्रमाणे तो उद्विग्न चित्ताने अगदी अर्जुनाची वाट पाहत होता आणि एके दिवशी अर्जुन द्वारकेहून आला. तो डोळे पुसत आणि रडत रडतच आला. आल्याबरोबर धर्मराजाच्या पाया पडला आणि ज्या पद्धतीने अर्जुना आला ते पाहून धर्मराजाला फारच म्हणजे असं काळजी वाटायला लागली आणि तो एकदम उठून उभा राहिला. त्याने अर्जुनाला पोटाशी घट्ट धरून विचारले, अर्जुना काय झाले, नक्की काय झाले सांग. द्वारकेत सगळे क्षेमकुशल आहेत ना? श्रीकृष्ण, बलराम, यादव सगळे रुक्मिणी, सत्यभामा कुशल आहेत ना? आणि तू असा इतका निस्तेज का झाला आहेस? तुझ्या हातून काही वाईट कृत्य तर घडले नाही? तू देवब्राह्मणांचा अपमान तर केला नाहीस ना? अर्जुना तू लवकर बोल, मला आता धीर धरवत नाहीये. तेव्हा अर्जुन रडत रडत म्हणाला, महाराज काय सांगू, आपला घात झाला. श्रीकृष्ण पृथ्वी तलावरनं निघून गेले आहेत. दादा, त्यांनी मला सुद्धा भेट दिली नाही. आता आपण प्रेतवत झालो आहोत. ज्याच्या जीवावर, ज्याच्या कृपेवर अनेक युद्धे जिंकली, द्रौपदीचा पण जिंकला, अतिरथी महारथींना हरवले आणि युद्ध जिंकले, तो माझा सखा, तो माझा गुरु, तो माझा सर्वस्व आपल्यातून निघून गेला आहे. हजारो अस्त्रे माझ्या अंगावर येऊन पडत होती. त्या युद्धात सुद्धा मी केवळ ह्या कृष्ण कृपेनेच जिवंत राहिलो होतो. दादा,
ह्या श्रीकृष्णाने आपल्यासाठी काय केले नाही हो, विशेषतः माझ्यासाठी काय काय केले. माझे घोडे हाकले, त्यांना धुतले, माझे सारथ्य केले. मी त्याची अनेक वेळा चेष्टा मस्करी केली, त्याच्यावर रागवलो, पण पण तो कधीच माझ्यावर रागवला नाही. त्यांनी सदैव माझ्यावर कृपाच केली. पण आता मात्र मला असे वाटतंय की आपले जीवन संपून गेले आहे. हाच का तो अर्जुन? आणि काय आता कोणालाच काही सुचेना. अर्जुन पुढे सांगत होता की दादा, मला आज माझे धनुष्य सुद्धा उचलत नाहीये. अरे, रस्त्याने येताना मला चोरांनी मारले, माझा पराभव केला. त्यावेळी माझी शक्ती कुठे गेली मला कळले नाही. मी देवांचाही पराजय करणारा असला असा हा, त्यास अगदी जंगलातल्या काही लोकांनी माझा पराभव केला. हा माझा पराभव मला सहन होत नाही. दादा, सर्व यादवांनी आपापसात दारू पिऊन मारामारी केली. सर्व यादव आपापसात लढून मेले. 4-5 जण शिल्लक आहेत. विप्रांच्या शापाने त्यांनी निर्वंश करून घेतला आहे. श्रीकृष्णांच्या बहुतेक स्त्रियांनी अग्निप्रवेश केला आहे आणि ज्यांना अग्निप्रवेश करणे शक्य नाही, त्यांना मी घेऊन येत असताना चोरांनी मला रस्त्यात अडवले आणि स्त्रिया, माझ्याकडचे धन जे काही होतं ते सगळं माझ्या डोळ्यासमोर लुटून नेले आणि माझा पराभव केला. सूत म्हणतात, अर्जुनाचे हे भाषण आणि ती कटू वार्ता ऐकून धर्मराज अगदी स्तब्ध झाला. त्याचे हृदय बधिर होऊन गेले. सतत श्रीकृष्ण सहवासामुळे, त्याच्या स्नेहामुळे, त्याच्या गीतारूपी अध्यात्म उपदेशामुळे अर्जुनाची ही वृत्ती कामक्रोधरहित होऊन निर्मल झाली होती. पुन्हा पुन्हा गीतेत सांगितलेले तत्वज्ञान आणि ब्रह्मविद्या यांचे स्मरण करून अर्जुन अत्यंत शोकाने, दुःखाने अगदीच म्लान होऊन गेला. यादवांचा नाश, कुलक्षय, भगवंताचे निर्याण ऐकून धर्मराजाने स्वतःचाही निश्चय केला. त्याने मनाशी काहीतरी ठरवले आणि तो म्हणाला की आता या पृथ्वी तलावर राहायचे आपल्याला काहीच कारण नाही. कारण इथे आता महापापी असे कलीचे राज्य सुरू होत आहे. ज्या क्षणी भगवान अंतर्धान झाले, त्याच क्षणी या पृथ्वीवर ह्या कलीने सर्वत्र आपला पगडा बसवला आहे. आता इथे राहून काहीच उपयोग नाही. त्यानंतर धर्मराजाने आपला नातू परीक्षित याला राज्याभिषेक केला आणि राजसिंहासन त्याच्या स्वाधीन केले. त्याला आवश्यक त्या गोष्टींचा उपदेश केला आणि सर्वस्वाचा त्याग करून धर्मराज आपल्या राजधानीतून बाहेर पडला. त्याने सर्व बंधने तोडून टाकली, मौन धारण केले आणि फक्त श्रीकृष्णाचे चिंतन करत तो हिमालयाकडे निघाला. त्यांनी अन्नपाणीही वर्ज्य केले होते. मात्र हृदयात भगवंताचे चिंतन करीत तो उत्तर दिशेची वाट चालू लागला. धर्मराज निघालेला पाहून त्याच्या पाठोपाठ भीम, अर्जुन, नकुल, सहदेवही निघाले. त्यांनीही सर्व संग परित्याग केला आणि आता त्यांना सुद्धा आपल्या दादाच्या पाठीमागे राहण्याची इच्छा नव्हती. आपले सर्व पती असे निघालेले पाहून शेवटी द्रौपदीही तिथून निघाली आणि हे सर्व 6 जण मोक्ष मार्गाला निघालेले पाहताच कोणाशीच कोणीही न बोलता तसेच चालत राहिले. सर्व पांडवांनी श्रीकृष्ण चरण मनात धरले होते. एकाग्र चित्ताने त्यांनी श्रीकृष्णाची उपासना मनात चालू केली. ते परमपदाला पोचले. प्रभास तीर्थावर भगवत चिंतनात आपला देह ठेवून विदुरही त्यांच्या पाठोपाठ आपल्या यमलोकात निघून गेला.